अनिश, आज कुठे जातोय आपण? खरं तर तुझ्या बरोबर कुठेही जायची इच्छा नाहीये, पण नाईलाज आहे. मूवीला जायचं? नाहीतर मी म्हणते मस्त नाटक बघायला जाऊया आज. ठीक आहे, तू म्हणशील तिथे जाऊ. बरं, आवरून घे पटकन. लगेच. हॅलो, हा बोला. काय करतोयस? बिझी आहेस का? हा म्हणजे नाही. का? भेटायचं होतं आत्ता, लगेच. आता? हो, एक खूप महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. पर्सनली भेटून बोलते. प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. प्लीज. ठीक आहे, येतो. ठीक, ॲड्रेस मेसेज करते. अनिश, चलो मी रेडी आहे. भैरवी, आता एक अर्जंट कॉल आलाय. जरा महत्वाचं काम आहे, जावं लागेल मला. कुठे? कोणाचा फोन होता? अगं, माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता. जरा इमर्जन्सी आहे. ओ, असं अचानक कुठे म्हणजे जायचं तुला? हे बघ, मी सगळं सांगतो, मी आल्यावर सांगतो, पण आता जरा जाऊ दे ना. बरं ठीक आहे, पण मग केव्हा येशील ते तरी सांग. हे काय, आत्ता गेलो आणि आता आलो. हं? अरे अनिश, अच्छा, असं आहे तर. म्हणजे मी तुम्हाला पसारा करायला सांगितला पण तुम्हाला आजोबांनी असं वागायला सांगितलं उलट? आमच्या आजोबांना घर नीट ठेवलेलंच लागतं. आणि तसं जर ते नसेल तर ते चिडतात. म्हणून असं उलट वागायला सांगायचं? निविताई, आता तुम्ही पण चिडलातच ना. आत्ता आम्ही शुभम करोती म्हटलं, वदनी कवळ घेता नाही म्हटलं, तेव्हाही तुम्ही चिडलात. आणि मगाशी जेव्हा आम्ही झुकझुक गाडी खेळत होतो तेव्हा तो श्लोक पडला, तेव्हाही तुम्ही चिडलात. आजोबांनी सुद्धा आम्हाला हेच सांगितलं होतं की तुम्ही जे सांगाल त्याच्या विरुद्ध करायचं, त्याच्याने तुम्ही चिडाल. तुम्हाला राग आला ना? खरं सांगू का ईशाद, मगाशी मला तुमचा जो राग आला तो फक्त तुम्ही उलटे उभे होतात म्हणून नाही राग आला. मग काय झालं? तुम्ही उलटे पळत होतात आणि काय झालं सांगा? मी पडलो. आपला श्लोक पडला. आता समजा श्लोकला जास्त लागलं असतं तर ही पडू शकली असती, हिला लागू शकलं असतं, तुम्हा दोघांना लागू शकलं असतं. म्हणून असं उलट नाही करायचं. उलट्या बाजूने तुम्ही जायला नको होतं. आपलं आयुष्य पण असंच आहे, आगगाडीच्या ते रुळासारखं. आणि आपण सगळे म्हणजे काय, त्या आगगाडीचे डबे, रुळावरनं धावणारे. म्हणून आपण सगळ्यांनी एकाच दिशेने जायला पाहिजे, एका विचारांनी चालायला पाहिजे. मग ते हा आपला संस्कार वर्ग असू दे, तुमचा शाळेतला वर्ग असू दे, तुमचं घर असू दे, की सोसायटीचं ऑफिस असू दे. सगळ्यांनी एका दिशेने एका विचाराने चालायला पाहिजे. मध्येच कोणीतरी उलटं वागलं तर कसं चालेल? गाडी पुढे चालेल का? नाही चालणार ना. म्हणून एकमेकांना समजून, एकमेकांच्या सहाय्याने आपण पुढे जायचं असतं, हो की नाही? कळलं तुम्हाला? पण निविताई, आम्ही प्रार्थनाच तर म्हणत होतो. फक्त वेगळी प्रार्थना म्हटली. हो बाळा, पण प्रत्येक प्रार्थनेची एक वेळ असते. मी तुम्हाला सांगितलं की वदनी कवळ घेता आपण का म्हणतो? का आता आपण देवबाप्पाला त्याचे आभार मानतो, त्याला थँक्यू म्हणतो. इतकं छान छान अन्न आपल्याला त्यांनी खायला दिलं म्हणून. आणि शुभम करोती आपण कधी म्हणतो? ती दिव्याची प्रार्थना आहे. दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावताना आपण शुभम करोती म्हणतो, बरोबर आहे की नाही? प्रत्येक प्रार्थनेची एक वेळ आहे आणि ती प्रार्थना तेव्हाच केली गेली पाहिजे. हो, आम्ही रोज म्हणतो. मी पण आजीच्या घरी गेले की म्हणते. अरे वा, तू पण म्हणतोस? तू पण? शाबास, तुम्ही सगळी खूप शहाणी मुलं आहात माझी.
खरंच शहाणी मुलात. आणि प्रार्थना असते ना देवाची, ती कधी कोणाला चिडवण्यासाठी, कोणाला तरी त्रास देण्यासाठी नसते म्हणायची. मग देवबाप्पाला राग येईल की नाही? सॉरी. सॉरी. मला नाही, देवबाप्पाला सॉरी म्हणा, आणि तेही कान पकडून. सॉरी बाप्पा, आम्ही परत असं नाही करणार. किती गुणी मुलं आहात तुम्ही दोघंही. मला ना तुमच्या आजोबांचा प्रॉब्लेम काय ते बरोबर कळलंय. ते ना शीघ्रकोपी आहेत. शीघ्रकोपी म्हणजे? म्हणजे त्यांना असं पटकन राग येतो ना काही झालं की. त्यांचा हा राग तुम्हीच घालवू शकता आणि त्यांचा स्वभाव सुद्धा तुम्हीच बदलू शकता. आम्ही दोघं. हो, मी सांगते काय करायचं ना. तुम्ही ना पुन्हा ज्या गोष्टींनी आजोबांना राग येतो ना, रागावतात ना, तसं वागून बघा. मग आजोबा रागावले की त्यांना सांगायचं 10 ते 1 असे उलटे आकडे मोजा. म्हणजे काउंट डाऊन सारखं. करेक्ट. म्हणजे असे उलटे आकडे मोजायला लागलं ना की माणसाचा राग आपोआप शांत होतो. पण निविताई, तुम्हाला असं वाटतं आम्ही आजोबांना सांगितल्यावर ते आमचं ऐकतील? उलट ते आमच्यावर अजून रागवतील आणि अजून ओरडतील. माझ्याकडे एक छान कल्पना आहे त्याच्यासाठी, मी सांगते तुम्हाला, थांबा. अरे पण तुम्ही जेव्हा सगळेजण, भूका लागल्यात ना, चला. आणि मी काय सांगितलंय? शेअर इज केअर. शाबास, शीघ्रकोपी. शपथ. हो, शपथ. अरे पण शपथ कशाला घ्यायची हे तरी सांगा ना. आहे काहीतरी आजोबा? काहीतरी आहे, पण आम्ही काहीही केलं तरी तुम्ही आमच्यावर रागवायचं नाही. म्हणजे हे बरं आहे, म्हणजे तुम्ही चुकीचं वागलं तरी मी रागवायचं नाही. मग आजोबा तुम्ही रागवलात ना तर शपथ मोडल्यासारखी होणार. म्हणजे मला राग येईल असं तुम्ही वागणार आणि तरी मी रागवायचं नाही, कसं शक्य आहे? आजोबा, हीच तर गंमत आहे ना. आम्ही समजा तुम्हाला राग येईल असं काहीतरी वागलो तरी तुम्ही आमच्यावर रागवायचं नाही. पण तुम्ही 1 to 10 उलटे आकडे मोजायचे. त्याने काय होईल? तुमचा राग पळून जाईल. हे भलतं खूळ कोणी डोक्यात भरवलं तुमच्या? निविताईने. पण आजोबा, हे खूळ नाहीये, याला म्हणतात अँगर मॅनेजमेंट. ह्याच्यात काय असतं माहितीये का? आपल्याला जेव्हा राग येतो ना तेव्हा आपण 1 to 10 उलटे आकडे मोजायचे. त्याने आपला राग पळून जातो. आणि आम्हाला हेच बघायचंय की हे अँगर मॅनेजमेंट वर्क होतंय का. आणि हाच आजचा आमचा टास्क आहे. म्हणून आम्ही काही केलं आणि तुम्हाला कितीही राग आला तरी आम्ही सांगितलंय तुम्ही तसंच करायचं. आम्हाला ओरडायचं नाही, काउंट डाऊन स्टार्ट करायचं. ठीक आहे, घ्या तशी शपथ. चला चला आजोबा, शपथ घ्या. ठीक आहे ठीक आहे, शपथ घेतो. मी तुमच्यावर रागावणार नाही. त्याला समाधान? बस, करेक्ट. आता बघा, डंडील ना, डंडील. दंडील. काय पण एक एक शिकवते ही बाई. मुलांचा संस्कार वर्ग म्हणजे अवघड जागी दुखणं झालेलं आहे. चांगलं शिकतील असं वाटलं होतं मुलं, पण हे काय भलतंच शिकताय ते. 3 महिन्यात आता आणखी काय काय झेलावं लागणार आहे परमेश्वरालाच माहिती. काय गे वैरे, एवढी अस्वस्थ का दिसतीस तू? नाही, मी अनिशची वाट बघतीये. तो आत्ता येतो म्हणून सांगून गेला, अजून आलाच नाहीये बाबा. तू आणि तो कुठे बाहेर जाणार होतात ना? हो, आम्ही निघतच होतो, तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन आला. अर्जंटली जावं लागेल म्हणाला आणि घाईघाईत निघूनच गेला. सगळं ठीक आहे ना भैरवी? हा? अनिश पुन्हा पहिल्यासारखा वागतोय का? नाही बाबा, तसं नाहीये. तो जेन्युइनली आता नवीन नोकरीसाठी प्रयत्न करतोय आणि आता हवं तसं काम मिळत नाहीये म्हणून थोडासा अपसेट आहे. म्हणून मला जरा काळजी वाटत होती, बाकी काही नाही. नको काळजी करूस.
तो आपणहून आलाय ना इथं, जबाबदारीने वागेल तो. होईल सगळं ठीक होईल. हो मी पण त्याला तेच म्हणाले. बरं बाबा तुम्ही जेवून घ्या, तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात आणि मुलांना सुद्धा भूक लागली असेल. हा मी पानं वाढते. नाही तू पण बस ना आमच्याबरोबर, सगळे एकदम बसू ना. नाही नाही राहू दे, मी पानं वाढते. हा चला. हा. घ्या जेव. ईशान थांबा आजोबा, हा? थांबा. का? हा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. अरे वा. वा. हे काय नवीन आता? हा? आजोबा आता आपण रोज ही प्रेयर म्हणून जेवायला स्टार्ट करूया. कारण आजोबा ह्याने ना जेवण अंगात लागतं. अंगात लागत नाही, अंगाला लागतं. असो बरं, तुमचा हा बदल आहे ना मला अतिशय आवडलाय. थँक्यू आजोबा. माझ्यातर्फे तुम्हाला एक बक्षीस उद्या. क्या बात आहे. बघितलं बाबा, 2च दिवस झाले संस्कार वर्ग सुरू होऊन आणि कशा छान छान गोष्टी शिकतात आपली मुलं. तर चला जेवण गार होण्याच्या आधी जेवून घ्या. हा. माझा फोन, आईचा फोन आलाय. आलेस आम्ही. होय, तोंडाने कसला आवाज आलाय? मच 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 मच. आवाज नाही काढायचा असा. बॅड मॅनर्स. आजोबा हे तुम्ही करून बघा. हे बघा कसं माहितीये. म्हणतात ते खूप. अरे 2 मिनिटापूर्वी मी तुमचं कौतुक केलं ना. हा? आता परत तुम्ही वेड्यासारखं वागायला लागलात. मुखाट्याने जेवा. शिस्त म्हणजे शिस्त, एवढं कळत नाही तुम्हाला? आजोबा हा? तुम्ही चिडताय. कंट्रोल. तुम्ही काउंट डाऊन स्टार्ट करा. 10, 9 8, 7 6 5, 4, 3 2 आजोबा. गुड बॉय, यू डिड इट. एक हात चल पटकन. हा. मुलं झोपली? हो मी आत्ताच तयारी करून आले. झोपतील आता. अनिशाला? नाही अनिश आला नाही अजून, पण येईल तो बाबा. तुम्ही झोपा ना, मी तोपर्यंत माझं काम राहिलंय ते पूर्ण करते. हे भैरवी, मला काय वाटतं, मुलांचे हे संस्काराचे क्लास आपण बंद करून टाकावेत. का? आता तर तुम्ही त्यांचं कौतुक केलं बाबा, आणि ते करायलाही हवं, कारण खरंच ते खूप छान छान गोष्टी शिकतात तिथून. हा, पण चांगल्या गोष्टी बरोबर नको त्या गोष्टी शिकतात, त्याचं काय? तुला समजा ना, मला ते क्लास अजिबात आवडत नाहीये. आणि त्या बाई काय वाटेल ते शिकवत आहेत. काल वर्गातून आल्यानंतर त्या दोघांनी घरभर पसारा करून ठेवला होता. आणि ते जेवत कसे होते ते बघितलेस ना? हा? मच 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 आवाज करत तोंडाने जेवत होते. आता म्हणजे कशासाठी करत होतं माहितीये? मुद्दाम. म्हणजे मला पहिल्यांदा चिडवायचं आणि मग मला रागावर कंट्रोल कसा करायचा हे शिकवायचं. तुला सांगतो ना, या संस्कार वर्गामुळे माझ्या मुलांनी मला नाकी 9 आणलेत. ते काही नाही, मी उद्याच जाऊन त्यांची ऍडमिशन कॅन्सलच करून टाकतो. ठरलंय माझं आता. अनिश, कुठे होतास तू?
अरे किती वेळा वाट बघत होते मी तुझी. भैरवी, मी खूप दमलोय. आता काही विचारू नकोस प्लीज. अनिश, कुठे गेला होतास एवढंच विचारतेय. कारण आत्ता येतो म्हणून सांगून गेलास आणि इतका उशीर झाला तुला म्हणून काळजी वाटत होती. माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता. सो त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय असं दुसऱ्या मित्राने फोन केला होता. तू टेन्शन घेशील म्हणून मगाशी काही बोललो नाही. आय एम सॉरी. आता कसा आहे तू? माहित नाही. आय मीन डॉक्टर म्हणाले नेक्स्ट 24 आवर्स त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. ओके, होईल होईल तो बरा. बर तू चल बाहेर, मी जेवण लगेच गरम करते. नाही नको, खूप दमलोय मी. तू झोप, आपण उद्या बोलू. अनिश माझ्यापासून काही लपवतोय का? माझ्या नजरेला नजर देऊन का बोलत नव्हता? काय प्रकार आहे? फुकटची गर्दी कशाला आहे इकडे? ओ माझगावकर या बघा आता तुम्ही. बाजूला बाजूला चला. ही अख्खी बिल्डिंग कुणीतरी विकत घेतली आहे आणि सगळ्यांना 48 तासाच्या आत खोल्या खाली करायला सांगितलं आहे. कसं शक्य आहे? अशी कशी कोणी रातोरात आपली इमारत विकत घेऊ शकतं? अरे पण हा व्यवहार केला कधी? आणि खजिनदार या नात्याने मला कुणीच कसं नाही बोललं? काय हो देसाई, मला काय जाब विचारताय? तुमच्या बरोबर हे सगळं मला आताच समजतंय ना. अहो पण काय हो, नाही म्हणजे आपल्याला खरंच खोल्या रिकाम्या करायच्यात का? Hey, stop. Stop, everybody. किसनराव जगनराव सरकटे माझ्या नाव. and myself Radha Kisan Sarkate. या हे बिल्डिंग आम्ही विकत घेतली आहे. नुसती बिल्डिंग नाही तर माळे, सगळ्या खोल्या, हा सगळं सगळं विकत घेतला. हे झाडं पानं फुलं वॉचमन सकट. तुम्ही याले विश्वास नाही. काय करते अशा माणसांनी? द्या सोडून. हा. हे किसनराव जगनराव सरकटे राहणार इकडे बिल्डिंग विकत विकत घेतले आधी सोडून तुम्ही विकत.
ह्यानी बिल्डिंग म्हणजे ह्यानी बिल्डिंग विकत घेतली आहे. हा अहो माजगावकर ह्या किसन आणि राधानी नाही 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 ह्या किसन रावानी आणि राधा मॅडमनी ही बिल्डिंग विकत घेतली आहे. पण एवढे पैसे तुम्ही आणलेत कुठून? तिथं दरोडा टाकला. काय नाही आम्ही दरोडा कायले टाकला आहे की नाही. आम्ही आता नोकरी करतो. येस नोकरी जॉब. नोकरी तुम्ही येस. दर महिन्याला 25,000 सॅलरी आहे आम्हाला. हो यस. Yeah. We give you only 48 hours to. चला ना खोली खाली करा. चला बिल्डिंग खाली करता.